MPCB कडून कारवाई केली जाते म्हणजे नक्की काय केलं जातं? एखादा कारखाना किंवा प्रोजेक्ट सुरू करायच्या अगोदर म्हणजे मी गोष्ट तयार केली आहे माझा कारखाना प्रोजेक्ट, मला तर चालू करायला परवानगी द्या. पण ते जेव्हा चालू करायची परवानगी आम्ही देतो, आम्ही व्हेरीफाय करतो कन्सेंट टू एस्टॅब्लिश मध्ये ज्या ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्यांनी पालन केलं की नाही केलं. आम्ही त्यांच्याकडून एक बँक गॅरंटी वसूल करतो. समजा त्यांनी एक मोठं कंट्रोल सिस्टम लावलं एअर पोल्युशन कमी होण्यासाठी, त्यांनी लावलं, चालू आहे, पण 6 महिन्याच्या आत जर ते व्यवस्थित चालत नसेल, आम्ही त्याला पहिली वॉर्निंग देतो. त्याला म्हणतो आम्ही शोकॉज नोटीस, चान्सेस देतो, 1 2 3 चान्स देतो. चौथ्या वेळेला जेव्हा तो पालन करत नाही, मग त्याची बँक गॅरंटी असते, आम्ही जप्त करतो. तो फार मोठा त्यांना फटका बसतो. बँकिंग सेक्टरमध्ये एखादी बँक गॅरंटी जप्त करणं म्हणजे त्यांना पुढची क्रेडिट भेटत नाही, आणि ते करून सुद्धा जर ते नियमाचं पालन करत नसतील तर स्ट्रेट क्लोजर. मग क्लोजर दिल्यानंतर देन दे कम बॅक टू अस, किंवा आम्ही चुकलो, आम्ही गोष्टी रेक्टिफाय करू, आणि जर त्यांनी रेक्टिफाय केली तर नक्कीच आम्ही त्यांना पुन्हा परवानगी देतो. शेवटी आम्हाला इथे कारखानदार किंवा मग प्रोजेक्ट ह्यांना प्रोत्साहन सुद्धा द्यायचं आहे, पण नियमाचं उल्लंघन करून नाही.